नमस्ते दोस्तों, मैं हूं विवेक। स्वागत है आपका अपने यूट्यूब चैनल ज़ुम्मा फिटनेस विद यूनिबिट्स में। तो आज हमारे साथ लता मैडम 5 to 6 बैच से, और आज आपको लता मैडम बताने वाले हैं पैदल चलने के कितने फ़ायदे होते हैं, वो भी मराठी लैंग्वेज में। तो तैयार हो जाइए, इसके बाद हम जल्दी ही हिंदी लैंग्वेज लेके आएंगे पैदल चलने के फ़ायदे। चलिए आज की इस वीडियो को शुरू करते हैं। नमस्कार मंडळी, मी सौ लता वैद्य रायपूरहून बोलते आहे। आजचा जो काळ आहे तो सगळ्यात जास्त धावपळीचा काळ आहे। तो असा की आजच्या काळामध्ये आपली सतत आणि सतत धावपळ असते। ती धावपळ अशी असते की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण जे आहे ते कंटिन्यूशनमध्ये आपण काम करत राहतो। पण आपल्या शरीराला आपण जेव्हा आराम द्यायचा असतो तेव्हा आपण आराम देत नाही। वेळी अवेळी आपले कामं सुरू असतात, त्याच्यामुळे आपल्याला पुष्कळसे जे आहेत तब्येतीचा आजार होतो है ना। हा आजार पुष्कळ ठिकाणी पुष्कळ लोकांना मोठा असतो तर कोणाला लहान असतो, पण प्रत्येकाला आजार असतो हे आपल्याला माहीत आहे। सगळ्यात पहिले जर आपण गोष्ट करतो तर ती घरच्या बाईची, घरच्या स्त्रीची आहे। ती स्त्री म्हणजे अशी की सकाळपासून उठते आणि उठल्यावर ते आपल्या रुटीन सकाळचं जे सुरू होते तिचं ते रुटीन रात्रीपर्यंत चालते। ती इतक्या धावपळीत असते की तिला स्वतःसाठी वेळ काढायचा अजिबात वेळ काढत नसते। दुसरं असते स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी। हा विद्यार्थी असा आहे, आजचा जो काळ आहे तो पूर्णपणे कॉम्पिटिशनचा काळ आहे। तर विद्यार्थी पण काय करतात, शाळेत जातात, कॉलेजला जातात, त्याच्यानंतर त्यांचे कोचिंग्स असतात, त्यांचे ते ट्युशन्स असतात, त्याच्यामुळे ते पण आपल्याला वेळ देऊ शकत नाही। तिसरं असते जॉब पर्सन। जॉब पर्सन रात्री वेळापर्यंत उशिरापर्यंत काम करतो आणि त्याच्यानंतर तो पण स्वतःला वेळ देऊ शकत नाही। प्रत्येकाचं एकच म्हणणं असते की आमची जी धावपळ जी आहे ती धावपळ सतत असल्यामुळे आम्ही आमच्या शरीरासाठी वेळ देऊ शकत नाही। पण हे चुकीचं आहे मंडळी। जर आपल्याला आपल्या शरीरासाठी जर वेळ द्यायचा असला तो नक्की द्या, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष नका करू। दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की प्रत्येकदा आपल्याला आपल्या शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी पैसे द्यायची किंवा मोठे पेमेंट करायची गरज नसते। आपण हे फ्री ऑफ कॉस्ट पण करू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे। सगळ्यात पहिले मी म्हणू इच्छित अशी आहे की जर आपल्याला आपल्यासाठी वेळ द्यायचा असेल तर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सोपा उपाय आहे ते पायी चालणं आहे। पायी चालण्याने पुष्कळसे फायदे होतात, पण आपण त्याच्याकडे पण दुर्लक्ष करतो। तर पायी चालण्याचे काही जे फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगते, जे मी अनुभवलेले आहेत। कारण की मला पण काही ना काही त्रास होणं सुरू झालं होतं, कारण की मी एक जॉब पर्सन आहे। मी शाळेमध्ये टीचर आहे। शिवाय माझं असं रुटीन आहे की मी सकाळी 4 वाजतापासून तर रात्री 11, 11:30, 12 वाजेपर्यंत माझं सतत चालणं असते। सतत माझे दुसरे कामं पण असतात। तर जेव्हा मला आजार थोडे सुरू झाले, त्याच्यानंतर जेव्हा मला प्रॉब्लेम्स जास्त वाढत गेले, तेव्हा मला लक्षात आलं की नाही, आपल्याला काय करायला पाहिजे। तर मी सगळ्यात पहिले सुरू केलं चालणं, पायी चालणं। पायी चालणं हे सगळ्यात गरजेचं आहे आपल्याला, कारण की आपण एका ठिकाणी उभं राहून पुष्कळसे कामं करतो, आपण एका ठिकाणी बसून पुष्कळसे कामं करतो, पण त्याच्यामध्ये कधी आपल्याला बॅक पेन होतो, कधी आपल्याला पायांचे त्रास होतात, कधी आपले गुडघे दुखतात, कधी आपली मान दुखते, कधी आपल्याला डायजेशन नसतं। तर आपण जर पायी चालू, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आपला जो त्रास आहे तो दूर होतो, तो होता हृदयाचा। आपल्याला हृदय हे जे हृदयाचे ठोके हे जे व्यवस्थित जर करायचे असले, जर आपल्याला एक स्वस्थ जीवन जगायचं असेल तर आपल्याला किमान अर्धा तास तरी आपल्याला पायी चालायला पाहिजे। ह्यानी काय होईल आहे की पायी चालण्याने आपलं जी रक्तवाहिनी आहे ते व्यवस्थित राहते, आपल्याला जे आहे जे किरकोळ त्रास आहे ते दूर होतील। दुसरं आहे वजन वाढणं। आजचा जो काळ आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं संकट घेऊन येते, तो आहे की आपला जो वेळ आहे तो आपण जेवण, खावण, झोपणं हे सगळं अवेळी करतो। आपली काहीही रुटीन नसतं, त्याच्यामुळे काय असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जंक फूड, बाहेरचे जेवण हे खूप करू लागलो आहे, तर त्याच्यामुळे वजन हे वाढत चाललं आहे। वजन वाढल्याने पुष्कळसे त्रास होतात। तर वजनाला जर कंट्रोल करायचं असेल तर किमान आपल्याला अर्धा तास नक्की चालायला पाहिजे। जर आपण चालायला वेळ देत नसेल तर घरच्या बाईंनी काय करायला पाहिजे की कामं झाल्यावरती थोडं लेफ्टला, राईटला, पुढे मागे असं तुम्ही चालू शकता। दर 15 मिनिटानंतर थोडंसं वॉक करा, पुन्हा आपल्या कामाला लागा। जर जॉब पर्सन आहे त्यांनी काय करायला हवं की जर तो खुर्चीवर बसून काम करतो आहे तर त्याने उठावं, दर 15 मिनिटानंतर किंवा अर्ध्या तासानंतर खुर्चीवरून उठावं आणि 10 पावलं चालावे, 10 पावलं मागे घ्यावे, 10 पावलं लेफ्टला घ्यावे, 10 पावलं राईटला घ्यावे। तर आणि जर स्टुडंट असला तर स्टुडंटनी काय करायला पाहिजे की जर आपण अभ्यास करतो आहे
आणि अभ्यास स्टुडंट तर असा आहे की शाळेमध्ये तो चालू शकतो, कॉलेजमध्ये चालू शकतो, पण ते चालणं व्यवस्थित नसतं. कारण की आपण कधी घाई गडबडीत असतो, कधी आपला पाय वाकडा पडतो, कधी आपला पाय म्हणजे व्यवस्थित नाही चालत. तर त्याच्यामुळे स्टुडंटनी पण काय करायला पाहिजे, प्रत्येकदा जेव्हा त्याचा अभ्यास होतो तर प्रत्येक अर्ध्या तासानंतर त्याने आपल्या जागेवरून उठायचं, 5 पावलं चालायचे, 5 पावलं मागे घ्यायचे. असं त्यांनी कमीत कमी 15 मिनिटात तरी केलं. दर 15 मिनिटानंतर केलं तरी त्याला पुष्कळचा फायदा होईल. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपलं कोलेस्ट्रॉल. कारण की आपण जंक फूड खातो, बाहेरचं जेवण खातो. ते बाहेरचं जेवण किती चांगलं आहे आणि किती नाही हे आपल्या शरीरावरती अवलंबून आहे. पुष्कळ जण त्याला पचवून तर घेतात, पण त्याच्यानंतर त्याचे जे दुष्परिणाम आहे ते नंतर कळतात. जर बाहेर खातोय तर त्याच्यामुळे आपली पाचनशक्ती जी आहे ती वीक होते, कमजोर होते. तर ते पाचनशक्तीला जर आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला पायी चालणं हे गरजेचं आहे. नेक्स्ट आहे की जर आपलं वय वाढतं आहे, वय वाढल्यामुळे आपण बाहेर जाऊन एक्सरसाइज करू शकत नाही. कारण की कुठे आपल्याला गुडघेदुखी होतं, कुठे आपल्याला हाताचे दुखणे असतात, कुठे आपल्या पायाचं दुखणं असतं. जर एखादी बाई असली तिला पोटाचा विकार पण होऊन जातो किंवा कोणाला डोक्याचा त्रास होतो, कोणाला मायग्रेन होतो, कोणाला काही. तर त्याच्यामुळे तो एक्सरसाइज पण पूर्ण करू शकत नाही. तर त्याच्यासाठी बेस्ट आयडिया आहे की त्यांनी पण किमान अर्धा तास पायी चालावं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जर आपण म्हटली गेली, पायी चालण्याचा जो फायदा आहे तो आहे हॅपीनेस. पायी चालण्याने आपण जेव्हा पायी चालतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते. कारण की आपण जेव्हा चालतो तो वेळ आपला स्वतःचा वेळ असतो. त्याच्यामध्ये आपण हा कधीही विचार करत नाही की आपण घरी गेल्यावर काय करायचं, बाहेर गेल्यावर काय करायचं. आपण ते जे अर्धा तास किंवा जो 15 मिनटं जो चालतो आहे त्याच्यामध्ये तो आपण पूर्ण आपल्या शरीराला देतो. जेव्हा आपण आपल्या शरीराला ती आपली वेळ देतो, म्हणतात ना की एक स्वस्थ शरीरामध्ये एक स्वस्थ हृदय असतं. तर तसंच आपण जर आपले विचार चांगले असले तर तो विचार आपल्या शरीराला स्वस्थ ठेवतो. आणि पायी चालताना नेहमी आपण व्यवस्थितपणे स्वस्थ विचार आणि चांगले विचार करून पायी चालावं. जेणेकरून जे पण आपल्याला त्रास आहेत ते किमान पूर्णपणे कमी, संपणार तर नाही पण किमान कमी तर होतील. बघा, डॉक्टरला जर आपल्याला तब्येत खराब आहे तर डॉक्टरांजवळ जायचं, असं नाही की नाही जायचं. पण त्या डॉक्टरांकडे गेल्याने आपल्याला काय मिळणार आहे, जास्तीत जास्त औषधंच मिळणार आहे. तर जर त्या औषधांचा मार आपल्या शरीरावर कमी करायचा असले तर जे मी छोटे छोटे टिप्स सांगितले आहेत ते जरा नक्की करा. जर ते केल्याने आपल्या शरीराला फायदा होत असेल ते नक्की आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, आपल्या जीवनासाठी पण चांगलं आहे. थँक्यू सो मच. नमस्कार.